परिमळ गेलिया वस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून आहे अजून किती आहे अवकाश, हाची अंताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी मना, एक तास उरला खटवांगरायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, सापडला हरी तयाला साधनी, सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला, हरिमुखी गाता हर भली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम्, संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्, न जानामि योगं जपं नैव पूजां, न तोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यम्, जराजन्म दुःखौघतातप्यमानं प्रभो पाहि यापन्, नमामि शम्भो। आता नमो हंसवाहिनी, जे का सरस्वती ब्रह्मनंदिनी, सकळ चातुर्य जिचे पासुनी होय स्वामिनी, नाव रूपा हाती घेऊन ब्रह्मवीणा, सदा वर्णित भगवत गुणा, जिच्या कृपेने कविनाना काव्य रचना बोलती, आता सद्गुरु तुकाराम समर्थ, तयासी माझा प्रणिपात, जाणे अवतार घेऊन मृत्यू लोकात, दाविला भक्ती पंथ साधका, जय जय राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभुजी, जय जय माखन चोर, श्री सीतानाथ समारंभा, श्री रामानंदार्य मध्यमा, अस्मदा आचार्य पर्यंतां, वंदे श्री गुरु परंपरा, विठ्ठला परिमळ गेलिया उस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. प्रस्तुत या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातील 19व्या क्रमांकाचा अभंग आहे. या अभंगातून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी या मनुष्य शरीराची अशाश्वतता सांगितलेली. मनुष्य शरीर किती नाशवान आहे. ज्याप्रमाणे सुगंधित फुलातील जसं परिमळ निघून गेल्यानंतर त्या सुगंधित फुलाकडेही देखील कोणी बघत नाही,
त्याप्रमाणे आयुष्या शेवटी देह तैसा. शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर देह तसा होऊन जातो. घडी घडी काळ वाट याची पाहे. काळ वाटच बघत आहे. अजून याला मरायला, याला न्यायला किती वेळ बाकी, अजून किती आहे अवकाश. महाराज म्हणाले, हाच अनुताप घेऊन सावध सावध हो, अनुताप घे आणि काहीतरी बोध करी म्हणा. सगळा खेळ मनावर अवलंबून आहे. काहीतरी बोध करी म्हणा, मनाला काहीतरी बोध दे. कारण आता शांती ब्रह्मनाथ महाराजांना काही प्रश्न विचारणारे लोकही असतील ना, ते म्हणत असतील की महाराज सगळं आयुष्य तर कोंबड्या खाण्यात, अंडे खाण्यात गेले. याचा अर्थ असं समजू नका की मी कोंबड्या खाणाऱ्यांना, अंड खाणाऱ्यांना वाईट म्हणतोय, असं काहीच नाही. या जन्मामध्ये जे कोंबडे खातात ते पुढच्या जन्मात कोंबडे होतात. म्हणजे हा सृष्टीचा क्रम सुरू आहे. ह्या जन्मात तुम्ही जी वस्तू खाताल, जी वस्तू दान करताल, ज्या वस्तूचा उपभोग करताल, त्या वस्तूप्रमाणे तुम्हाला पुढचा जन्म मिळेल. भगवान म्हणाले ना, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशया. ह्या जन्मामध्ये तुम्ही जे कर्म करताल त्या कर्माप्रमाणे, आता प्रमाण पुष्कळ आहेत बरं का महाराज, त्याच्यासाठी प्रमाण सगळे बघायचंच काम नाही. केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपजले से मेले किती उपजले से मेले किती. केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपजले ऐसे मेले किती. आपण जे कर्म करू त्या कर्माप्रमाणे जन्म मिळेल. म्हणून या मनुष्य जन्मामध्ये सावध होऊन अनुताप घेऊन काहीतरी बोध करी म्हणा. काही लोक म्हणत असतील सगळा जन्म तर आमचा पाप कर्म करण्यामध्ये गेला, आपण काय उरलंय. नाथ महाराज म्हणाले, उरला तर कल्याण जर करायचं असेल तर एका क्षणातही कल्याण होईल. एक तास उरला आता हे एक तास उरला खटवांगर आहे अशी अभंगाची या चरणापर्यंत आपण नंतर जाऊ न जाऊ ते आताच सांगून टाकतो. एक तास उरला खटवांगर आहे अशी स्वर्ग लोकातल्या कालगणनेनुसार तो एक क्षणच होता. किती? एक क्षण होता. आणि मृत्यू लोकातल्या कालगणनेनुसार तो एक तास होता. म्हणजे मृत्यू लोकातले 10,000 वर्ष तर स्वर्ग लोकातला 1,000 वर्ष अशी तिची कालगणना आहे. अनुका का डोक्यात काही बसायला की नाही, झोपायला लागले म्हणून सांगायला. एक तास उरला खटवांग रायासी. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले, एकच तास त्या खटवांग राजाला उरला तर एका तासामध्ये भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. सापडला हरी. हरी कोणाला सापडतो? तयाला. कोणाला? जो साधनी निरंतर भगवान नामाच्या साधनामध्ये जो रत आहे. हो, एका जनार्दनी हरी बोला, हरिमुखी गाता, हरफुली चिंता त्यांना हिमागुता जन्म घेणे असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. अभंग घोकू घोकू हरिपाठ म्हणू म्हणू दिंड्या काढू काढू वाऱ्या करू करू पीठ केलंय, पण त्याचं अनुकरण करायचं मात्र काही कोणाच्या ध्यानात यायला. अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार अत्यंत आवश्यक गरजेचाही आहे. आपल्या सर्वांचे अतिशय लाडके आदरणीय संभाजी आबा दशरथ पिंपळे यांचा स्वर्गवास झाला आणि उत्तर क्रिया जी असते 13व्याची, काल 13वा होता, आज 14वा. या 14व्याच्या निमित्त या ठिकाणी समस्त पिंपळे परिवाराच्या वतीने या ठिकाणी माझी कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. काल पवार महाराजांचं कीर्तन होतं. सुंदर अभंग होता. कोणता अभंग होता? काही शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे. सुंदर कीर्तन केलं महाराज त्या माणसाने. आणि या ठिकाणी कीर्तनाला
साथ संगत करण्यासाठी आलेली सगळीच या ठिकाणी गुणीजन मंडळी, आमचे आळंदीचे आदरणीय दोन्ही महाराज, आदरणीय श्री हरिभक्त परायण मृदंग वादक. एक लय मोठी गंमत आहे महाराज, पखवाज म्हणते. पखवाज हा उर्दू शब्द आहे आणि उर्दू काय परप्रांतीय किंवा परदेशी भाषा नाही, ती आपलीच भाषा आहे. पण आपल्या संतांनी त्याला मृदंग म्हटलेले. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. आमचे आदरणीय मृदंग वादक गजानन महाराज काकडे आळंदीहून आलेत. त्याचप्रमाणे महाराज तुमचा काय परिचय म्हटले? गणेश महाराज गायन करणारे, भालेराव महाराज, आदरणीय श्री शंकर महाराज, आदरणीय श्री आमटे महाराज. महाराजच म्हणायचं तुम्हाला ते आता सरसकट. ते कसं म्हणतात ना, ब्राह्मणाच्या पंक्तीत जेवायला बसला की तो ब्राह्मणच. आमचे राजूभाऊ आणि आता परिचित अपरिचित सगळेच या ठिकाणी आमचे रामदात्या, डावखुरे मामा, आपले सगळे तिथलेच येतात. सगळेच आहे का नाही भाऊ? पिंपळे साहेब आदरणीय सगळेच या ठिकाणी इथलेच आहेत. आमचे निवृत्ती महाराज. आणि पिठी वाजणाऱ्याचं तर बघायचंच काम नाही, काय मोठंच ते पीठवर बघा. तर संभाजी आबा जाता येता मी कधीही आलो आणि पिंपळे परिवाराशी, राळेगणशीच म्हणा सगळ्या, पण विशेष करून पिंपळे परिवाराशी लय वर्षापासून नाते महाराज. ते गोकुळाष्टमीची कथा होती आणि काहीतरी अडचण आली आणि हनुकाकाची सासू वारली त्याच पिरियडमध्ये. आणि मला एक जणांना सांगितलं की गोकुळाष्टमीच्या कीर्तनात ते नाचत होते, इकडं सासू वारली इकडं नाचत होते. म्हणजे अशी घटना होऊ नये. पण ते म्हणाले की कीर्तन तर कॅन्सल, कथा तर कॅन्सल करायची नाही, मग व्यवस्था दुसरीकडे करू. मग 2-3 ठिकाणी फोन केले. सगळ्यांना माहिती होतं की महाराज मळा सोडून दुसरीकडे कुठंच राहणार आहे, कारण हे मळा सोडून मला कुठं करमतच नाही. म्हणजे इथं लय म्हणजे काय लय असं काही नाही आहे, पण सवय लागली मळ्याची, म्हणून दुसरीकडे कुठं व्यवस्था होऊ शकणार नाही. आणि सगळ्या लोकांशी, राळेगणच्या सगळ्याच लोकांशी एक नाळ जुळलेली, विशेष करून आमचे आबा होते जाता येता रामकृष्णारी. आणि बघा, वर्णन कोणाचंही करू नये, आबा जाता जाताही राम राम म्हणत होते. अंतकाळी ज्याच्या नाम आले तो काय म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळाच्या वेळेला ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आलं त्याच्या सुखाला पार नाही. आणि आबा राम राम म्हणत गेले, हरी हरी म्हणत गेले. आबाही भाग्यवान होते आणि आबाची सौभाग्यवती ही देखील भाग्यवान होती महाराज. गोणीवर चिंचुक्यावर नामस्मरण करत करत 22 वर्ष नामस्मरण केलं या झाडाखाली आणि मग गेली. सोपी गोष्ट नाही. तुम्ही म्हणता ना आम्ही जन्मभर कोंबड्या खाऊन मग माराच्या वेळेला राम राम म्हणू, येतच नाही. जन्मभर जी आपण क्रिया करू तीच मृत्यूच्या वेळेला क्रिया घडेल महाराज. चांगल्या चिते वृंदावनमध्ये एक साधू होती, ज्यांनी जन्मभर भगवंताचं नामस्मरण केलं आणि मृत्यूच्या वेळेला कोको कोला मागायला लागले. काय मागेल कोणी? कोको कोला मागायला लागले. म्हणजे कोको कोला पिणे. सगळ्या संतांना हे वर्ग माहिती होतं की हे पूर्व काहीतरी पापाच्या प्रभावानं असा मृत्यूच्या वेळेला आग्रह करतात. भगवंताचं चरणामृत आणलं, त्यांना पाजलं, पाजल्याबरोबर बुद्धी शुद्ध झाली आणि पुन्हा रामराम म्हणत शरीर सोडली. आपण केलेल्या कर्मानुसार या जन्माच्या क्रिया होतात. हे बघा, संसार पूर्ण प्रारब्धावर अवलंबून आहे. संसार प्रारब्धावर अवलंबून आहे. तुम्हाला किती मुलं होणार, किती पोरी होणार, किती नाती होणार, किती सुना येणार, काही येणारच नाही.
काय होणार आयुष्याच्या घटना ते गोस्वामी तुळशीदास महाराजांचा दोहा आहे. पहिले रचा प्रारब्ध पहले रचा प्रारब्ध पीछे रचा शरीर. घसाले जाम झाला मला. पहले रचा प्रारब्ध पीछे रचा शरीर तुलसी चिंता क्यों करे भजले श्री रघुवीर. पहले रचा प्रारब्ध. कीर्तन सुरू होण्याच्या ऐवजी आमचे आदरणीय कोलांडे भाऊ सगळा सट लावला, मंडप लावला, मंडपाचे बांबू लावले, साऊंड सिस्टीमही लावली, सगळं लावलं. आणि तदनंतर टाळकरी आली, वारकरी आले, शिंदे महाराज आले, कालचे महाराज आले. हळूहळू मग सगळे यायला लागले. हे झालं की नाही? पहिलं कोण आलं? तसं पहिलं जन्माला येण्यापूर्वी आपलं आलं प्रारब्ध. म्हणजे याचं काय काय होणार, याचं लग्न कुठं होणार, कुठं जन्मणार, कुठं लग्न होणार, किती बायका, म्हणजे किती पोरं, बायको एकच किती मुश्किली भेटायला लागली आता, किती नातवं होणार, याचं मरण कसं होणार. पहले रचा प्रारब्ध पीछे रचा शरीर तुलसी चिंता क्यों करे भजले श्री रघुवीर. पण या सगळ्यामध्ये भाग्यवान कोणी माहिती महाराज? जन्मभर भगवंताचं भजन करून अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. अनुकाकाच्या आईनं 22 वर्ष चिंचुक्यावर नामस्मरण केलं आणि हसत हसत शरीराचा त्याग केला. महाराज शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आंब्याच्या झाडाला आंबेच लागतात, बाभळीच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा लागतात. बरोबर आहे का? बाभळीच्या झाडाला शेंगाच लागतात, शेवग्याच्या नाही, त्या शेंगाच लागतात बाभळीच्या. ज्याचे आई वडील शुद्ध आहेत. तुका म्हणे सुख पावे या वचनी ज्याची शुद्ध दोन्ही माय बापे. बरीच मंडळी संत वचनावर विश्वास करत नाही, वेद वचनावर विश्वास करत नाहीत, पुराणावर विश्वास करत नाहीत. ते लोक म्हणतात की पुराण भजन कीर्तन सगळं थोतांडे. तुकाराम महाराजांचे कडू प्रमाणे. आणि या संत परंपरेमध्ये सगळ्यात कडू बोलणारा संत कोण जर असेल, हितकारक आणि कडू बोलणार तर जगद्गुरु तुकाराम महाराज. तुका म्हणे सुख पावे या वचनी ज्याची शुद्ध दोन्ही माय बापे. ज्याची माय बाप शुद्ध आहे, ज्याची वंश परंपरा पितृ परंपरा शुद्ध आहे ना, अशाच वंश परंपरेमध्ये जन्म घेतलेल्या लोकांचा संत वचनावर विश्वास बसतो, कोणाचाही बसत नाही. म्हणून संत वचनावर तुका म्हणे शेष सेविन आवडी वचन मोडी बोलिले ते. म्हणून भाग्यवान आहेत. आणि आई वडिलांचा वारसा, आई वडिलांची परंपरा चालवावी. मोठा खेळ वाटला. ज्या मळ्यामध्ये 15, 16, 17 न जाणून 20 वर्षापासून येते तिथं मला आता कोंबड्या दिसायला लागल्या. आता त्या भले कोणाच्याही दिसो, आजूबाजूचे युवक कोणाचे कोंबड्या दिसायला लागल्या. खरं खरं सांगू, आपण केलेलं सगळं सुकृत ह्या कोंबड्या घेऊन जातात. आपण सगळं केलेलं पुण्य ह्या कोंबड्या घेऊन जातात महाराज. राजभाऊ तसं काही नाही ना आपलं आता. आजकाल म्हणजे मी बोलून जातो सहज, पण एखाद्याला जाऊन लागत आहे धडक. महाराज माझ्याविषयीच काही बोलले की, पण हिताच आहे महाराज. भूतदया गाई पशुचे पालन तांधेल्या जीवन वना माझी जोडून आधन जोडून आधन उत्तम उदास
असा डोळ्यासमोर ठेवायचा. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वीस करी. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी. भूतदया गायी पशूचे पालन तानेल्या जीवन वना माझी. आणि तुका म्हणी हेची आश्र शांती हा नाही बरोबर आहे पण शेवटच आहे. तुका म्हणी हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. म्हणून मनुष्य जन्म मिळाला तर आपली ऊर्ध्वगती कशी होईल अधोगती नाही याचा आपण नीट विचार केला पाहिजे. विठ्ठला म्हणून त्यांच्या या 14व्या उत्तर कार्यानिमित्त या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि कीर्तन करायलाही देखील ते शोभलं पाहिजे महाराज. बरीच मंडळी अशी आहेत महाराज. आमच्या गावात एक माणूस होता अख्खा जन्म त्याचा कोंबड्या खाण्यामध्ये गेला. लय विचित्र अवस्था. मृत्यूच्या वेळेला सुद्धा मुलाला म्हणत होतं मला पावशेर तरी आणून दे रे. आणि ते गेलं आणि त्याचा मुलगा आमचे वडील भजनीत ना आमच्या वडिलांना म्हणतो चला ते टाळ मृदंग घेऊन भजन म्हणत माझ्या वडिलाला घेऊन. आमचे वडील माझ्याजवळ म्हणायला लागले म्हणे याचं भजन करत करत मढण यायला गेलंच काय आयुष्यामध्ये. मृत्यूच्या वेळेलाही देखील पावशेर मटण मागत होता. म्हणजे काही क्रिया अशा असतात की त्या मृत्यूचं जे नंतर उत्तर कार्य असतं त्या उत्तर कार्याला शोभल्या पाहिजे महाराज. आदरणीय आमचे संभाजी आबा होते असे की निरंतर नामजप करायचे. त्यांच्या हातामध्ये माळ असायची. आणि त्यांना बऱ्याच वेळेला विचारलं मी म्हटलं आबा कधी तिकीट आहे तिकीट कधी. आबाला विचारायचं. आबा म्हणायचे काय माहित आता आमचा नंबर कधी लागलो आहे की नाही. तर आबा खूप भाग्यवान होते की भगवंताचं नामस्मरण करत करत गेले. आणि व्यक्ती गेल्याच्या नंतर व्यक्तीची किंमत कळत असते. व्यक्ती गेल्याच्या नंतर व्यक्तीची किंमत कळत असते. जोपर्यंत आई असते तोपर्यंत आईचं महत्व कळत नाही. जोपर्यंत वडील असतात वडिलांचं महत्व कळत नाही. एक मारवाडी भाषेमध्ये दोहा आहे बघा. भाई मरे भल घटे भाई मरे बल घटे बाप मरे छत जा. दोहा ध्यान देऊ नका सगळ्यांना कळेल. भाई मरे बल घटे भाई मरे बल घटे बाप मरे छत जाय. जिस दिन मरेगी मावड़ी जग सोना पड़ जाय. अर्थ कळाला का. भाई मरे बल घटे जसं भाऊ मेला असं समजायचं. त्याचं अर्ध अंग मेलं अर्ध अंग कापून गेलं त्याला अर्ध अंग वायू झाला. भावासारखं बळ कशातच नाही मला. आजकाल भावात मानांना शालोको बुद्धिदायक. हा सल्ला जर घ्यायचा असेल तर लोक मेवण्याचा सल्ला घेतात. सगळ्याचा सल्ला घ्यावा आपण मेवण्याचा सल्ला घेऊ. ज्यानं मेवण्याचा सल्ला घेतला लवकरात लवकर त्याच्या घराचा सत्यानाश व्हायला सुरुवात होणार आहे. लिहून घ्या. मेवना किती सज्जन किती माळकरी असो बरं का आमचे महाराज असं तर काही नाही ना आपलं. भाई मरे बल घटे ज्याचा भाऊ गेला त्याचं बळ गेलं महाराज. म्हणून जिवंत असतानाच आपल्या भावाशी बरोबर वागावं बरोबर बोलावं. आणि बोलत नाहीत महाराज. चांगल्या लोकांची गंमत आहे. मरण पण त्याच्या मोतीला जाणार नाही. अभिमानानं सांगतात मरण पण त्याच्या मोतीला जाणार नाही. मरण पण त्याचं तोंड पाहणार नाही. अरे मेल्याच्या नंतर माझं एकच म्हणणं आहे. मला बऱ्याच लोकांच्या तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. आमचे वडील गेले आमची आई गेली माझा भाऊ गेला माझं हे गेलं माझं ते गेलं तुम्ही आले नाही. 2 शब्द बोलले नाही. म्हटलं असताना तुम्ही तुमच्या प्रती किती त्यांच्या प्रती व्यवहार चांगला ठेवला अगोदर ते मला सांगा. असताना जीव लावावा. असताना 2 गोड शब्द भावाला बोलावेत. अरे दादा बरे ना
काही कमी तर नाही ना. किती बरं वाटतं बघा. भाई मरे बल घटे पिता मरे छत जा. वडील गेले तर छत्र हरवतं माणसाचं. मग वडील कितीही आजारानं त्रस्त असू द्या, खोकलणारे असू द्या, न चालणारे असू द्या, पण बाजीवर बसून नुसतं वडिलांनी खोंकलण्याचा जरी आवाज केला तरीही देखील त्या खोंकलण्यामध्ये ताकद असते. म्हणून पिता मरे छत जा जिस दिन मरेगी मावडी. मावडी म्हणजे आई. आणि ज्या दिवशी आई मरते जग सोना पड जाय. संपूर्ण जग मनुष्यासाठी अनाथ होऊन जातो महाराज. म्हणून आई वडील असतील, कोणीही असो, आपले सगळे संबंधी स्नेही प्रेमीजन जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्याशी चांगले संबंध ठेवा, त्यांच्याशी चांगलं बोला, जीव लावा. मेल्याच्या नंतर त्यांच्या नावानं किती बुंदी खाऊ घातली, किती गुलाबजामुन खाऊ घातले, उपयोग नाही असं नाही. लोक लय दणकून खातात, म्हणून हात पुसून जाते. जाताना म्हणतात काही नाही, आम्हाला माहिती यांचं कसं आहे. पूर्ण मनुष्य जन्माचं सार श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना सांगितलं. बाबा हो, ज्या मनुष्य शरीराचा एवढा गुमान तुम्ही धरता ना, हा पान खासी उदंड, पान खासी उदंड शरीराचं एवढा गुमान करतो, ज्या शरीराचं एवढं भरण पोषण करतो, करायला पाहिजे. शरीराची चुचले पुरवले पाहिजे, पण शास्त्र मतानुसार पोचले पाहिजे. शरीराला जेवढी भोजनाची आवश्यकता आहे तेवढंच भोजन दिलं पाहिजे. शरीराला जेवढी वस्तूची साधनाची आवश्यकता आहे तेवढंच दिलं पाहिजे. त्याच्या अपेक्षेपेक्षा देऊन जास्त काय करायचे महाराज? मला सांगा, छोट्याशा गोष्टीवर जर काम भागत असेल तर जास्त मोठी गोष्ट शरीराला देण्याची गरजच काय? काही गरजच नाही ना. ते आता आळंदीला ते घराचं बांधकाम सुरू आहे ना, तो फरची बसवणारा म्हणत होता, म्हणे तुम्ही काय करा, सगळी समोरची सगळी टाईल बसवून टाका म्हणे महाराज. म्हटलं एक काम कर, मागून पुढून सगळीच बसून टाक म्हटलं. 2-4 एकर इकडे काढतो म्हटलं, सगळीच बसून टाक. अरे भागताना तेवढ्यावर जेवढी बसवायची तेवढी बसवायची, सगळी बसवायची गरज नाही. शरीराचे चोचले जेवढे पुरवायचे, शरीर जगण्यापुरतं. एक म्हण आहे बघा, जगण्यासाठी खावं, खाण्यासाठी जगू नये. जेवढं शरीराला पाहिजे तेवढं द्यावं. आणि शरीर एवढं भामटे महाराज, शरीराला तुम्ही जशी सवय लावा त्याप्रमाणे शरीर बनलं जातं. म्हणून प्रमाण पुष्कळ आहेत. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोसुले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. शरीर विटाळाचे आळे. शरीर चांगलं बी आहे, शरीर वाईट बी आहे. शरीर वाईट याच्यासाठी, संसार भोगण्यासाठी, आणि शरीर चांगलं याच्यासाठी की परमार्थ करण्यासाठी आहे. जोपर्यंत तोपर्यंत परमार्थ करून घ्या, हरी हरी म्हणून घ्या. हरी हरी तुम्ही म्हणाले सगळं. भरोसा नाही, कधी जाईल हे सांगता येत नाही. शरीर जायचे ठेवणे, शरीर जायचे ठेवणे, शरीर जायचे ठेवणे, जायचे ठेवणे. हरस अभिलाषा धने, हरस अभिलाषा धने. तुझा परिवार
नव्हे तुझा हा परिवार पुत्रदारा क्षणभंगुर शरीर जायाचे ठेवणे धरीशी अभिलाष झाले. म्हणून शांती ब्रह्मनाथ महाराजांनी एक उदाहरण दिलं. ते उदाहरण अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितलं. परिमळ गेलिया ओस फुलले परिमळ गेलिया ओस फुलले आयुष्या शेवटी देह तैसा. एखाद्या सुगंधित पुष्पामधून जसा त्याचा परिमळ म्हणजे सुगंध सुवास. त्याला संस्कृत शब्द आहे परिमळ. एक परिमळ शब्दाचा लई ठिकाणी उल्लेख आलेला आहे बघा. सुवर्ण आणि परिमळ हिरा आणि कोमळ योगी आणि निर्मळ हे दुर्लभ दाता. श्रीमंत आणि दयाळू काय संत महापुरुषांची अभंगात शब्द बघा. श्रीमंत आणि दयाळू व्याकुळ आणि कृपाळू. जो श्रीमंतही आहे आणि उदारही आहे दयाळूही आहे अशी लोक जगामध्ये लय कमी सापडतात महाराज. कोरोनाच्या काळात 2-2 बिस्किटाचे पुढे वाटणारे लोक सुद्धा सेल्फी काढून सांगायचे बघा आमच्या या ठिकाणी 2 पोते बिस्किटाचं दान केलं. केवढं त्याचा वाह केवढा. उदारत्व वेगळे आणि उदारता हा गुण देव सर्वांना देत नाही महाराज. एक नेता आहे सध्या इलेक्शनचा पिरियड सुरू आहे आणि नेत्याचे पक्षाचे नावं काढू नये पण एक नेता आहे त्याचा एक घोटाळा 70,000 कोटीचा आहे. तो कोण आहे काय मला ते काही नाव घ्यायचं नाही आणि घेऊ बी नाही. ते काही चांगलं नाही कारण या व्यासपीठावर संत महापुरुषांची भगवंताची नावं आले. कशाविषयी निघाला मला काही माहिती नाही. हा 70,000 कोटीचा त्याचा एक घोटाळा आहे. असे तिने घोटाळे किती केले असे मंत्री किती आणि त्या मंत्र्यांचे घोटाळे किती. आजही हा भारत देश सोन्याची चिमणीच आहे. फक्त सगळ्या मंत्र्यांनी जर हे सगळे पैसे जमा केले आणि गोरगरिबांचे कर्जमुक्त करून त्यांना जर निहाल बनवलं ना महाराज सगळे लोक सुखी होतील. पण महाराज लोभ नावाचा हा दुर्गुण एवढा भयंकर आहे
पिच्छा सोडता सोडित नाही महाराज. श्रीमंत आणि दयाळू, व्याघ्र आणि कृपाळू, योगी आणि निर्मळू, हे दुर्लभ दाता. हे दुर्लभ आहे. सुंदर आणि पतिव्रता, जी सुंदर आहे आणि पतिव्रता आहे, पुराणिक तरी ज्ञाता. कथा सांगणार आहे पण ज्ञानी आहे बर का. आमचे महाराज दगड काढला की कथाकार, दगड काढला की रामकथाकार, दगड काढला की कीर्तनकार. नामदेव काय म्हणतात, पुराणिक तरी ज्ञाता, सावधान श्रोता, अत्यंत सावधान श्रोता. हे दातारा, हे पांडुरंग, हे अतिशय दुर्लभ आहेत. ऐसा संपूर्ण सर्व गुणी केवी पावी जे चक्रपाणी. कसो कशाविषयी लिहिला मला माहिती नाही, पण काय सांगत हो तुम्ही, काय सांगत हो, कीर्तन. परिमळ गेलिया ओस फुल देती, जसा त्या सुगंधित फुलातून जसं ते परिमळ परिमळ सुगंध निघून गेल्याच्या नंतर जसं ते ओस पडतं ते फुल, त्याच्याकडे कोणी बघत नाही. त्याचे घरचे लोक सुद्धा बघा. शरीर सुटल्यानंतरची अवस्था सोडा. आपले आबा लय भाग्यवान होते. एक तर मुलगा त्यांच्या देखतच गेला. दोन्ही मुलांनी, दोन्ही सुनांनी, नात सुनांनी, नातवांनी सगळ्यांनी मिळून आबाची सेवा केली. आबाला एके दिवशी मी असं गपचूप विचारलं होतं, म्हटलं आबा जरा काय तुम्हाला तसमस करतात का लोक जरा, घरची मंडळी म्हणे काही नाही, सगळ्या प्रकारचं सुख आहे म्हणे. नातू पाहिले, पत्रुण पाहिले, अजून पुढचं काय चित्रुण नाही पाहिले, तेही पाहिले असतील. भरपूर समाधान झालं म्हणे. पण एक आबाची इच्छा होती, माझ्या देखत सगळ्या पाहुण्या रावळ्यांना बोलावून एक माझ्या डोळ्यात एखादी कार्यक्रम करावा, कीर्तनाचा म्हणा, कशाचा म्हणा, आहे की नाही, अशी आबाची इच्छा होती. मी म्हटलं आबा दिवाळीच्या नंतर करू. आबा आधीच गेले, तिचं काय जाणाऱ्याचं काही सांगता येतं का काही महाराज. पण सगळ्यांनी मिळून इच्छा व्यक्त केली की 13व्याचं तर कोणी हे करीत नाही म्हणे, 14व्याच्या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन करू, 13वा आणि 14वा. तर आबाची व्यवस्था तर खूप सुंदर होती महाराज, आणि भाग्यवान लोक आहेत. आणि असे मुलंही भाग्यवान आहेत, आई वडील थकल्यानंतर त्यांची देवासारखी जी सेवा करतात. विठ्ठल अशा कित्येक केसेस मी पाहिल्या पुण्यामध्ये. आता जवळच मी आळंदीलाच राहिलंय. अभिमानानं बापू सांगते, मृत्यूच्या दारात टेकलेले बापू म्हणते, बघा महाराज, माझी मरण्याची वेळ आली. एक पोरग अमेरिकेमध्ये सेटल झाले, एक पोरग जर्मनीमध्ये सेटल झाले, काही कोटी रुपयाची त्याला पॅकेज आहे, आणि हे लहान हे माझ्याजवळ थांबलं. हे 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 फुटक्या नशिबाचं माझ्याजवळ थांबलं नाही. खरं सांगा, खरा नशीबवान मुलगा कोण आहे? खरा नशीबवान मुलगा तोच आहे, आई वडिलाच्या अंत समयाच्या वेळेला जो आई वडिलांच्या जवळ राहतो. चाकूरच्या वृद्धाश्रमातली ही घटना आहे. मुलगी जावई अमेरिकेला, सून मुलगा अमेरिकेला. वृद्धाश्रमातच बाप मेला, पत्र पाठवलं, ईमेल केला, फोन केला, तिकून पैसे पाठवले, सगळ्या क्रिया करा, आमचं काही येणं होत. मुलगी नाही आली, जावाई नाही आला, मुलगा नाही आली, सुनबाई तर सुनबाईची, सुन साहेब सुन ते सुन सुनच महाराज. सुन कोणाचं आहे किती होईल, सुन तर सुनच असते, सुन तर सबदतच नाही महाराज, कोणी नाही आलं. ही जिवंतपणी देखील काही काही घराण्यामध्ये अशा घटना घडतात. आईवडील थकल्याच्या नंतर मुलं त्यांची सेवा करत नाहीत. मग मृत्यूच्या नंतर बघा काय अवस्था होते. मृत्यू जाऊ द्या, होऊ द्या, डॉक्टरांनी सांगू द्या की हे पेशंट गेले, गेल्याबरोबर सगळ्या पाहुण्या रावळ्यांना फोन, हॅलो, अण्णा गेले, नाना गेले, बाबा गेले, सगळे पाहुणे रावळे येणार आणि घरचीच मंडळी गडबड करणार. आता काय करा, जास्त वेळ ठेवू नका, लगेच उचला. आयुष्या शेवटी देह तैसा. सुगंधित पुष्पातून, फुलातून जसा सुगंध निघून गेल्याच्या नंतर आणि कितीही नटवा थटवा,
शरीराची एक दिवस होणार तर काय होणार? शरीराची होय माती, शरीराची शरीराची शेवटी काय होणार? माती होणार. लांडग्या कोल्ह्या कुत्र्यानं खाल्ल्यानंतर विष्ठावरूनही देखील काय होणार? मातीच होणार. जाळलं तरी काय होणार? राख होऊन मातीच होणार. पुरलं तरी किडे खाऊन काय होणार? मातीच होणार. मग शरीराचा परिणाम जर माती, शेवटी मातीच होणार आहे, तरीही देखील तोंडात माती गेल्यासारखं, बुद्धीत माती गेल्यासारखं लोक का वागतात याचं अजूनही कळाना मला. विठ्ठल भगवान म्हणाले, अर्जुना तुला माहिती ना शरीर जाणार आहे. न हन्यते हन्य माने शरीरे जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्य अर्थे नत्वम शोचितुम रहसी. तू जास्त विचार करू नको, जाणार आहे तुला 100% माहिती. आणि तू मरणार नाही, तू अविनाशी आहे, तू आत्मा आहे, अजर आहे, अमर आहे, ही तुला 100% माहिती झालं ना, मग दोन्ही कुणानं तुझ्या हातामध्ये लाडू आहे, अजिबात घालवू नको. आपल्याला माहिती झालं ना शरीराची माती होणार आहे, आजपासून सर्वांनी संकल्प करायचा, अभक्ष्य वस्तूंचं भक्षण करायचं नाही, ज्या अपवित्र वस्तू आहेत त्यांचा स्पर्श करायचा नाही, काया वाचा मनानं करायचा नाही, आहे का नाही. आणि निरंतर आता काय करायचं? भगवंताचं स्मरण करायचं. निरंतर भगवंताचं स्मरण करणं म्हणजे काय? आता भगवंताच्या भजनाचं स्वरूप सांगतो. हे भगवंताचं भजन टाळ घेऊन भजन करणं, नामस्मरण करणं, माळजप करणं हे तर उत्तम भजन. याच्यासारखं तर भजनच नाही, पण भजनाचे अजून अंग सांग. आता हे तर कळलं ना शरीराची माती होणार आहे. उत्तम भजन कोणते माहितीये? उत्तम भजन ते आहे जी मुलगी सून म्हणून घरामध्ये आली आणि सासू सासऱ्यांची स्वतःच्या आई वडिलांप्रमाणे सेवा करी, ती काया वाचा मनानं, तिला स्वतंत्र भजन करण्याची गरज नाही, तेही देखील एक भजनच. जो मुलगा आई वडिलांची लक्ष्मी नारायण समजून, सीताराम समजून, विठ्ठल रुक्मिणी समजून सेवा करतो, त्या मुलालाही देखील पंढरपूरची वारी करायची गरज नाही. केली तर काही बिघडणार नाही, पण गरज नाही तर त्या मुलाचंही देखील याच जन्मामध्ये कल्याण होईल. फक्त त्या मुलानं आई वडिलांची विठ्ठल रुक्मिणी समजून सेवा केली पाहिजे. हेही देखील एक भजनच आहे. मी भगवंताला प्रसन्न करण्यासाठी, माझं या जन्मामध्ये कल्याण होण्यासाठी आतापर्यंत
तंबाखू खात होतो, मी तंबाखू सोडतो, असा संकल्प करून तंबाखू सोडणं ही देखील कसं देवाचं भजनच आहे महाराज. ते भगवान श्रीकृष्ण सत्यभामेच्या आग्रहानुसार ते पारिजातकाचा वृक्ष आणण्यासाठी स्वर्गात गेले. स्वर्गात गेल्याच्या नंतर तिथं त्या देवतांनी विरोध केला, म्हणे पारिजातक वृक्ष म्हणे आम्ही नाही नेऊन देणार. तर भगवान श्रीकृष्णानं देवतांबरोबर युद्ध केलं आणि देवतांच्या बाजूने होती सुरभी गौमाता. ज्या वेळेला देवतांचा पराभव झाला आणि सुरभी गौमातेला सगळ्या देवतांनी पुढे ढकललं, म्हणे आई तूच वाचू शकतो म्हणे आम्हाला. आणि गाईला बघितल्यानंतर मात्र भगवान श्रीकृष्णानं धनुष्यबाण सगळं खाली टाकलं, म्हणे मी सर्वांवर वार करू शकतो पण गायीवर वार करू शकत नाही. आणि मग देवता म्हणाल्या गड्या वाचलो गड्या आता. पण उडता उडता भगवान गरुडाचा पंख सुरभी गौमातेच्या श्रीअंगाला चाटून गेला. तर सुरभी गौमातेचं अंग चिरलं आणि त्याच्यातून रक्ताचे थेंब मृत्यू लोकावर पडले आणि त्या रक्ताच्या थेंबापासून तंबाखूच्या झाडाचा जन्म झाला. जे जे लोक तंबाखू खातात ते गौमातेचं रक्तच पितात, चघळतात, गौमांसच खातात, याच्यामध्ये वेगळा संशयच नाही महाराज. म्हणून अशी पुराणामध्ये कथा आलेली. आता तुका म्हणे पहावे पुराणी विचारू तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणी विचारुनी. जे तुकाराम महाराजांना मानतात, जे ज्ञानेश्वर महाराजांना मानतात, जे देवाला मानतात, कमीत कमी अशा लोकांनी तरी तंबाखूचा, व्यसनाचा, गुटख्याचा त्याग केला पाहिजे आणि निर्व्यसनी जीवन जगायला पाहिजे. आणि तुम्ही खाल्लं बी तरी मातीच होणार आहे, नाही खाल्लं बी तरी मातीच होणार आहे. पण चार लोक म्हणतील वा काय जगला माणूस, काळीचं व्यसन नव्हतं आणि देवाचं भजन करत करत गेला. विठाला विठाला. नाशिकला मला असंच एक वर्ष श्राद्धाचं कीर्तन आलं. 13व्याचं नव्हतं ते. आणि मी आता वर्ष श्राद्धाची 13व्याची 10व्याची कीर्तनं बंद केली. एक 2 महिन्यापूर्वी राळेगणमधून मला फोन आला होता. मग त्याचं नाव नाही सांगता येणार मला, काहीतरी रावरून आडनाव आहे बघा, रा. मी म्हटलं बा तिने कीर्तन बंद केली म्हटलं. कारण नाशिकला गेलो, लय मोठा श्रीमंत माणूस, जवळजवळ 31,000ची दक्षिणा दिली महाराजने. आणि सगळं झाल्याच्या नंतर मला कळालं की याची बिअर बारची फॅक्टरी. बिअर बारची फॅक्टरी सगळं झाल्याच्या नंतर कळालं. सुरुवातीला कळून दिलं नाही मला. सगळं झाल्यानंतर बिअर बारची फॅक्टरी. किती लोकांचे, किती स्त्रियांचे आयुष्य उद्ध्वस्त केले असतील त्या माणसानं. आणि त्या माणसाचं वर्ष श्राद्धाला मला कीर्तन करावं लागलं आणि त्याचं वर्णन करावं लागलं. नाना नाना लय भारी होते. आता नाना किती भारी होते हे कीर्तन झाल्यानंतर कळालं, म्हणून ती कीर्तन बंद केली. अगोदरच विचारून घेतो, हा जाणारा व्यक्ती कसा आहे, माळकरी होता का, भगवंताचं भजन करणारा होता का, गृहस्थी कसा होता नेमकी, हे सगळी विचारपूस करूनच मग वर्ष श्राद्धाची कीर्तन घ्यावे लागतात महाराज. आता सोपं नाही राहिलं. कोणाचेही कीर्तन वर्ष श्राद्धाची कीर्तन करावे लागतात. आणि हा फार मोठा भयंकर दोष आहे. विठाला पण होणारे ना माती, सुकणारे ना शरीर. मग याच देही भगवंताचं भजन करून काय करायचं, मुक्त व्हायचं आहे. परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्य शेवटी देह तैसा, आयुष्याच्या शेवटी असा देह होईल सुगंध निघून गेलेल्या फुलाप्रमाणे. आणि काय करा, शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणाले की असं समजू नका, अजून लय वेळ आहे, काळ याची वाट बघतोय, अभंगाचं द्वितीय चरण. हरे
घडी काळ घडी घडी काळ घडी घडी काळ वाट याची पाय अजून कीर्तन संपायला किती टाइम अजून आहे किती अवकाश काळ ही देखील आयुष्याची गणना मोजतो याची दिवस किती राहिली महिने किती राहिली किती टाइम जगणार आहे काळ मोजतोय महाराज आणि ज्याचं जिथं आलेले लोक म्हणतात हे निमित्त झालं ते निमित्त झालं पूज्य श्री उडिया बाबा उडिया बाबाचा त्यांच्याच शिष्यानं तलवार खुपसून खून केला आणि उडिया बाबा म्हणजे सामान्य महात्मा नव्हते प्रत्यक्ष भगवंताशी बोलणारे महात्मा पण उडिया बाबानं देह सोडते वेळेस म्हणाले त्या शिष्याला काय करू नका त्याला मारू नका त्याच्या हातानच माझा मृत्यू विधाताना लिहिला होता कोणाचा मृत्यू कसा कुठं कधी कसा होईल काही सांगता येत नाही क्षण क्षण काळ त्याची प्रतीक्षा करते आणि गरुडाचं उदाहरण सर्वांना माहिती गरुड महान मातृभक्त गरुडाच्या दोन आया एक सखी आई आणि एक सावत्र आई घोड्याची कथा सर्वांना माहिती ना विनिता आणि कद्रू दोघी सवती बसलेल्या होत्या आणि सहजच दोघी सवतींमध्ये एक पैन लागली म्हणजे सूर्याचे घोडे निळे इतका पांढरे आणि महाराज महिला मंडळ एकत्रित बसल्यानंतर कधीही शांत बसत नाही काही काहीतरी खुरापती काढतच राहत आता काही गरज आहे का सूर्याचे घोडे पांढरे असू निळे असू लाल असू गरजच काय कद्रू म्हणाली सूर्याचे घोडे निळे आणि विनिता म्हणाली कद्रू म्हणजे नागांची आई आणि विनिता म्हणजे गरुडाची आई विनिता म्हणली नाही सूर्याचे घोडे कसे आहेत म्हणे 7 घोडे पांढरे घोडे आहेत म्हणे कद्रू म्हणाली लावली पैन विनिता म्हणाली कद्रू म्हणाली जर माझं खरं निघालं तर तू जन्मभर माझं दास्यत्व करायचं विनितानं हे मान्य केलं मग कद्रूनं कपट केलं कद्रूनं स्वतःच्या मुलांना त्या नागांना सांगितलं की तुम्ही जा आणि सूर्याच्या घोड्यांना दंश करा आणि दंश केल्याबरोबर सूर्याचे घोडे कसे होतील निळे होतील आणि माझं म्हणणं खरं होईल आईच्या सांगण्यानुसार कद्रूच्या मुलांनी सूर्याच्या घोड्यांना दंश केला घोडे निळे झाले जाऊन बघितलं गरुडानं आणि आईला येऊन सांगितलं म्हणे आई तुझं खोटं निघालं सूर्याचे घोडे पांढरे नाहीत म्हणे सूर्याचे घोडे निळे विनितानंही देखील ते मान्य केलं आणि जन्मभर विनिता कद्रूची दासी झाली दोघी सवती मग एके दिवशी दास्यत्वाचा एवढा जाच व्हायला लागला तर शेवटी गरुडानं सावत्र आईला विचारलं म्हणे आई माझ्या सख्या आईला दास्यत्वातून मुक्त करण्यासाठी तू काय करशील काय देऊ मी तुला तू माझ्या आईला मुक्त करशील मग कद्रू म्हणाली मला स्वर्गातून अमृत आणून दे तुझ्या आईला मी मुक्त करेल मग गरुडानं स्वतःच्या बाहुबलानं देवतांशी युद्ध करून स्वर्गातील अमृत आणलं आणि आपल्या सावत्र आईजवळ दिलं आणि आपल्या स्वतःच्या आईला सवतीच्या दास्यत्वातून मुक्त केलं म्हणजे गरुड महान मातृभक्त आहे भगवंताचे वाहन तर आहेतच पण महान मातृभक्त आणि जो मातृभक्त असतो पितृभक्त असतो ना महाराज त्याला हरवण्याची ताकद देवामध्ये ही देखील नसते विठ्ठला अशी लेख काही स्वतःच्या आईला शिव्या देते स्वतःच्या बापाला शिव्या देते अरे आई वडिलांचं महत्व ज्यांना आई वडील नाही ना बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता माता मेली मज देखता तुका म्हणे हरली चिंता जरी आता हा अभंग वेगळ्या अर्थाचा आहे पण ज्याला आई वडील नाही ना त्यांना विचारा आई वडिलांचं महत्व आहे आणि आई असताना सहजच म्हणत होतो आई तू गप ग तुला काही कळत नाही जा तिकडे आतमध्ये इतक्या तडफड आई वडिलांचा अपमान करू नये महाराज आई वडिलांचा अपमान करणाऱ्याकडं लक्ष्मी टिकत नाही विठ्ठला एवढे मातृभक्त स्वर्गातून अमृत आणून दिलं आणि आपल्या आईला दास्यत्वातून मुक्त केलं पण बघा ज्या वेळेला
गरुडाच्या आईचं दुखायला लागलं. मग सगळे देव भेटायला यायला लागले. आता आपल्या आबाला भेटायला येत होते की नव्हते. आता आबाची लेक आपल्या वडगावचीच ना, काय लेकीचं ना, मीराबाई. तर आबा म्हणायची, मीरा तू इथंच थांब, तू जवळच, तू माझ्या जवळच थांब. एक 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 पाहुणा रावळा सगळे गरुडाच्या आईला भेटून येऊन जाऊ लागले. आणि गरुड भगवंताच्या सेवेत. आणि गरुड संध्याकाळी घरी आले की आईला विचारायचे, आई आज कोण आलं भेटायला? मग आई सांगायचे, आज इंद्र आलता, आज सूर्यदेव आलते, चंद्रदेव आलते, आज वरुण आलते, कुबेर आलते, वेगवेगळे अष्टभैरव आलते आज भेटायला मला. एके दिवशी यमराज येऊन गेले. संध्याकाळी आल्याच्या नंतर सहजच गरुडानं आईला विचारलं, म्हणे आई आज कोण आलत? आईनं सहजच सांगून गेलं, म्हणे आज बाळा यमराज आलते. यमराज आलते. आता यमराजाचं नाव ऐकल्याबरोबर गरुडाच्या डोक्यामध्ये संशयाची सुई टोचायला लागली. म्हणे नक्कीच गड्या माझ्या आईला नेण्याचं कटकार असताना असं म्हणे गड्या यमराजाचं. मग गरुडानं काय केलं, आपल्या आईला उचललं. हिमालयाच्या अत्यंत खोल दरीमध्ये, अत्यंत खोल दरीमध्ये एक अत्यंत सूक्ष्म गुफा, त्या गुफेमध्ये वाळे लाकडाचा गुंथा होता, म्हणजे खोड होता. आणि त्या खोडामध्ये आईला नेऊन टाकलं. त्या खोडामध्ये आईला नेऊन टाकलं. आणि गरुड निश्चिंत झाले. बाहेर निघणार तेवढ्यात यमराज प्रगट झाले. यमराज म्हणाले, गरुडा माझं काम लय सोपं केलं. तुझ्या आईला न्यावं कसं मला प्रश्न होता, पण तुझ्या आईचं मरणच या दरीमध्ये, या हिमालयाच्या या खोडाच्या गुंथ्यामध्ये होतं. तू लय सोपं केलं बघा. म्हणजे बघा, काळ कधी कोणाला कसा येईल काही सांगता येत नाही. तो वाट बघतोय, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजूनही आहे किती अवकाश, अजूनही किती अवकाश आहे. तसा तर क्षणाचाही भरोसा नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा. सावध तोळा माया आशा. सुभाषितकाराची कोटी बघा. शतविहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानम आचरेत, लक्ष विहाय दातव्यम कोट्यं त्यक्त्वां हरिं भजेत. 100 कामं टाकून माणसानं आंघोळ करावी. आंघोळीत लय प्रकारे सकाळच्या ब्राह्मण मुहूर्तामध्ये जे केलं जातं त्याला ऋषी स्नान म्हणतात. कोण उठतं ब्राह्मण मुहूर्तामध्ये? गायवाले उठत असतील, पण ते आंघोळ दुपारा 2ला करतील. नाही, उठतेच सकाळी पण दुपारी 2ला आंघोळ. आणि कित्येक वेळा बघितलंय मी, त्या दुधाच्या कॅन्डीमध्ये कित्येक तरी माशा पडतात. असं उचलून फेकतात बाहेर, पण दूध काय म्हणते तांब्याभर दूध बाहेर काढून घ्या. दुधावाल्यांची परिस्थिती त्या चिंगूस मारवण्यासारखी झाली. मग खिचूस तुपात माशी पडलेलं, जशी त्या माशीच्या अंगाचं तुपही वायाला जाऊ नये म्हणून त्यालाही देखील चुकून माशी बाहेर भेटतात. तशी गंमत झाली. असं त्याच्यावर जास्त बोलायचं नाही. काय विषय चालू होता त्याच विसरतो बघा मी. क्षणभंगूर झालं. वारे सावध तोडा माया आशा. हा ब्राह्मण मुहूर्त, ब्राह्मण मुहूर्तामध्ये उठावं. त्याला कोणतं स्नान म्हणते? ऋषी स्नान. हो. आंघोळ म्हणजे काय? कधी उठली 3 दुपारा केलेली काय असते ती आंघोळ असते. तिला अंग धुणं म्हणते. आणि अंग हाल्याचंही धुतल्या जातं, म्हशीचंही धुतल्या जातं. तशीच प्रकारची एक आंघोळ समजायची माणसाची. तर माणसानं कधी ब्राह्मण मुहूर्तामध्ये उठून स्नान केलं पाहिजे. एक अभंग आहे बघा.
एकांत वासे गंगा स्नान त्याच्या आधीचं काय? प्रदक्षिणा तुळशीच्या. काय नाही कोणाला आठवण का सांगते? घाली संतांशी आसने पूजा करी काय वाचा म्हणे, ते नाही, ते वेगळं. घाली संत नाही, प्रदक्षिणा तुळशीच्या एकांतवासी गंगा स्नानी प्रदक्षिणा तुळशीचे. त्याच्या आधीच काय? चौकटी चरणाचा अभंग आहे. हानुका का सांगता येईल का? सकाळी तर लय टाळ वाजू वाजू गाता म्हणतो, सांगा ना. एकांतवासी गंगा स्नाने प्रदक्षिणा तुळशीच्या. त्याच्या आधीच काय? एकच तुकडा राहिलाय, तेच सांगता येणार पणाला. एकांतवासी गंगा स्नाने या वचनावर देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या हे झालं. त्याच्या आधीच काय? काळ सारावा चिंतने. एकदा महाराजांसाठी टाळी वाजवा. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. हे काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. आता गंगा स्नान काय सगळ्याला शक्य आहे का? इथून तुम्हाला गंगा किती किलोमीटर आहे? तरी 100. नाही, गोदावरी गंगा हो 100 किलोमीटर. आता रोज जाणं शक्य आहे का? नाही. भागीरथी गंगा किती आहे? भागीरथी गंगा इथून जवळजवळ 1400 किलोमीटर. दिल्लीच्याही पुढे 300 किलोमीटर. दिल्ली 1200, इथून 1200-1300 असेल. 1500च्या पुढे. भागीरथी गंगेचं स्नानही देखील होत नाही. गौतमी गोदावरीचं स्नानही देखील होत नाही. पण हे म्हणतात की काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. गंगा स्नानाचं पुण्य कधी प्राप्त होतं? सकाळच्या ब्राह्ममुहूर्तात. तुम्ही हौदातल्या पाण्यानं जरी आंघोळ केली तरी गंगा स्नानाचं महत्व. पण कधी ब्राह्ममुहूर्तामध्ये सकाळी उठल्यानंतर. आता कशाविषयी निघाला मला माहिती नाही. घडी काळ वाट याची पाहे. अजूनही आहे किती अवकाश? काळ मोजत आहे किती अवकाश आहे. मग मोजत आहे ना, तर आपण आपलं काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात काळ आयुष्य मोजत आहे. हाच अनुताप तू घेऊन सावध हो. स्वतःच्या मनाला हरिभजनाचा बोध दे. अभंगाचं 3रं चरण. हाच अनुताप सावध हो.
रखुमाई देवी विठोबा रखुमाई अनुताप घेऊन, कोणता अनुताप? हा अनुताप घेऊन काळ क्षण क्षण तुझ्या आयुष्याची प्रतीक्षा करते तुला नेण्यासाठी, आहे का नाही? आयुष्या शेवटी देह दैसा हाच अनुताप घेऊन मनाला सांग, भगवंताचं भजन करण्याचा बोध दे, ज्ञान दे. शक्य कसं होईल? अरे बाबा, साधायचे असेल तर 1 तास उरला. खटवांग रायाची भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. इंद्र आणि खटवांग नावाचा राजा हा रघुकुळामध्ये उत्पन्न झाला. म्हणजे रामप्रभूंचे पणजोबाचे पणजोबा होते खटवांग. दीर्घबाहूचे वडील खटवांगाचे दीर्घबाहूचे रघुचे अज महाराजांचे दशरथ आणि दशरथ महाराजांचे रामप्रभू हे चारही भगवान 4 रूपाने अवतीर्ण झाले. म्हणजे पणजोबाचे आजोबा होते खटवांग, इंद्राचे मित्र होते. सहजच इंद्राला हात दाखवला आणि विचारलं, इंद्रा यार सांग ना, आता माझं आयुष्य किती राहिलं? इंद्र गप्प झाला. खटवांग म्हणाला, गप्प का झाला? इंद्र म्हणाला, जाऊ दे ना, गप्प का झाला ते सांग. त्यावेळेला इंद्राने सांगितलं, आयुष्य तुला फक्त एका क्षणाचं आहे. किती? एका क्षणाचं आयुष्य आहे. खटवांग राजाने लगेच मृत्यू लोकात धाव घेतली. त्याच एका क्षणामध्ये म्हणजे 1 तास उरला. मृत्यू लोकाच्या कालगणनेनुसार पद्मासन लावलं, भगवंताचं नामस्मरण करत करत शरीर सोडलं. आणि सर्वांना माहिती, मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. मरणाच्या वेळेला जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूपा. वासनेनुसार मनुष्याला जन्म घ्यावा लागतो. मग वासना जर देव असेल तर तो देव का न व्हावा, आहे का नाही? जड भरत राजा हरिणी गर्भाला झाला तो खातला. आता राळेगणकरांनी कित्येक वर्ष भागवत ऐकले, भागवतातले विषय ऐकले, जड भरताचं चरित्र ऐकलं. ते म्हणते तेच सांगायले महाराज, तेच सांगायले. त्याच्याकरता जे माहिती आहे ते जास्त काही सांगत नाही. म्हणून हाच अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. 1 तास उरला खटवांगरायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. त्याला भगवत चरणाची प्राप्ती झाली. आपल्यालाही देखील तशी प्राप्ती होईल. पण सापडला हरी, सापडला
सापडला हरी सापडला हरी दयाला साज एका जनार्दनी हरी बोला हरी बोला हरी बोला हेच सर्वात मोठं साधन आहे. यानंच मनुष्य जीव मात्रचं कल्याण होईल. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणाले हरिमुखी गाथा हरपली. सगळ्यांना चिंता आहे, मग चिंतेचं हरण कशाने होईल? हरिमुखी गायल्यानं होईल. आणि पुन्हा त्याला मागवता पुन्हा जन्माला यावं लागणार नाही. संतांची ही वचन आहे. आता कितीपट याच्यावर विश्वास करायचे आणि विश्वास करून चालायचे हे ज्याचं त्यानं ठरवावं. यथामती यथावकाश या ठिकाणी मी अनुभव बोलण्याचा प्रयत्न केला. परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्यात शेवटी दिला पैसा. संतांचे अभंग अथांग सागरासारखे महाराज, याचा थाव लागत नाही. आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी पोट भरून कीर्तनकारांनी याच्यावर काय बोलावं? संतांनी अभंग कोणत्या भावनेनं, कोणत्या श्रद्धेनं, कोणत्या उंचीवर लिहिली आणि त्याच्यावर कोटी कोटी रुपये आमच्यासारख्या कीर्तनकारांनी कमवले.
आणि अवस्था कोणती? तुकाराम महाराजांचं वैराग्य सांगायचे परफ्यूम मारून सांगतात. तुकाराम महाराज त्यांचं वैराग्य सांगताना परफ्यूम मारून वैराग्य सांगतात. शर्टाची घडी मोडत नाही. म्हणजे त्यांनी कोणत्या उंचीवर बसून ते अभंग लिहिले, त्या अभंगाचा अभिप्राय काय असेल कोणाला माहिती नाही. पण मनुष्य मात्र जीव मात्राचं कल्याण होण्यासाठी अभंग लिहिले. सरळ सरळ माझ्या बुद्धीला तुकाराम महाराजांच्या कृपाशीर्वादाने जसा भाव भावला त्याप्रमाणे बोलण्याचा मी प्रयत्न केला. आता किती घ्यायचं हे तुम्ही तुमचं ठरवा, कारण हे कीर्तन 14 वाजता म्हणून लगे ऐकायचं बरं का आप्पा. आणि निघायच्या टायमाला झटकून जायचं. लोक निघायच्या टायमाला अंग झटकून जाते. महाराज 2-2.5 तास तुमचं ऐकलं तुमचं तुम्हाला, पण अंग झटकायचं कीर्तन नाही. कीर्तनातलं काहीतरी घेऊन बरोबर गेलं पाहिजे. निर्व्यसनी व्हा. रुद्राक्षाची तुळशीची गळ्यामध्ये माळ धारण करा. कपाळाला भस्म म्हणा, तिलक म्हणा, वृद्धपुंड्र त्रिपुंड्र काहीतरी धारण करा, जेणेकरून मनुष्य जन्मात काय होईल, कल्याण होईल. आणि खरं खरं सांगतो माय बापा हो, आई वडिलांची सेवा करा. ज्यांना वडील नाहीत त्यांनी आईची सेवा करा. ज्यांना आई नाहीत त्यांनी वडील असतील तर वडिलांची सेवा करा. आणि ज्यांना दोन्हीही राहिले नाही त्यांनी त्यांच्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करा. कारण आई वडील असे 2 महत्वाचे पात्र आहेत. सगळे रेडीमेड घेता येतील, पण आई वडील मात्र रेडीमेड घेता येत नाही. मला खरं खरं एका प्रश्नाचं उत्तर द्या. एका बाईनं एका लेकरवाळी बाईला, सुवासिनी बाईला जेवण्यासाठी बोलवलं. छोटंसं बाळ होतं 2 वर्षाचं. आणि ती जेवण्यासाठी गेली. जशी गेली तिच्या त्या शामऱ्या लेकराला पाहून ती बाईनं अशी तापली. त्याला काहीतरी तोडफोड केली असेल, एखादी काहीतरी वस्तू. 2 चापटा लगावल्या. तिच्या नवऱ्यानं सुद्धा त्याच्या टिंगरावर 2 चापटा आणल्या. भलती सलती काही दोघं नवरा बायको त्या लेकराला बोलले. आणि ह्या बाईला 2 जण म्हणाले, या ना तुमच्यासाठी 10,000ची साडी आणली. ती बाई काय म्हणाली माहिती? 10,000ची सोड. जर खरोखर ती त्या लेकराची आई जर असेल ना, वात्सल्य आईला विकत घ्यावं लागत नाही. लेकराचे हित जाणे माऊलीचे चिंत, ते आपोआप वात्सल्य उमडतो. महाराज वासराने ढुसणे आणू द्या गाईला, आपोआप माना फोडती. फक्त गाय त्या ओरिजिनल गायचं ते ओरिजिनल वासरू पाहिजे आणि गाय गावरान पाहिजे. जर्सीचं काही खरं नाही. ती म्हणे 10,000ची सोड, 10 लाखाची जरी साडी घेतली तरीही स्वीकार करणार नाही. माझ्या लेकराला तू असं का मारलं, असं का बोलली. ती निघून गेली. त्याप्रमाणे जन्म देणाऱ्या आई वडिलांसारखं आपल्यावर कोणीही वात्सल्य करू शकत नाही. म्हणून आईवर प्रेम, आई वडिलांवर प्रेम करण्याचा प्रयत्न करावा, त्यांची सेवा करावी. बस याच्यातून एवढाच आदर्श घ्यायचा. आबा होते तोपर्यंतही चांगलेच राहिले. काडीचाही देखील कोणाला त्यांनी त्रास दिला नाही. आणि गेल्यानंतरही देखील शिंदे महाराजांचं ज्या अर्थी त्यांच्या 14व्याला कीर्तन होतं, म्हणजे आबा काय सामान्य राहतील का? आबा काय सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं. आणि इथून पुढे जो माळकरी असेल, वारकरी असेल, अशाच लोकांचे वर्ष श्राद्ध 14व्याच्या निमित्तानं कीर्तन करण्यासाठी मला बोलवत जावा. नाही तर मी दुसरीकडून खबर घेतोच म्हणा माणूस कसा होता आणि लगेच कीर्तन कॅन्सल करून टाकतो. म्हणून अशाच व्यक्तीच्या स्मरणार्थ या ठिकाणी कार्यक्रम होतो. शेवटी एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो. महाराज ते किती बोलावं, किती बोललं तरी कमीच आहे. राळेगण भजनी मंडळ, राळेगणची समस्त ग्रामस्थ मंडळी, आमचे आबाचे चिरंजीव नामदेव दादा आहे का नाही, आमचे हनुदादा, त्यांची लेक मीराबाई, त्यांचाही जे तीर्थकडचा संपूर्ण परिवार, आबाचे जावई सगळे या ठिकाणी आलेले. इकडचेही सगळे आहेत. इकडच्यांनीही देखील माळकरी व्हावं. 2-4 जण आहेतच माळकरी म्हणा, म्हणजे उरले सुरले त्यांनी माळ घालावी तुळशीची आणि तुमची वारी सुरू करत भगवंताचे मोठी जीवन व्यतीत करावे हीच भगवंत चरणी प्रार्थना. आणि झालेली सेवा मेन महत्वाचं दैवत आपलं गावातलं म्हसोबा महाराजांचं चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला विराम देऊया. जाता जाता एकच शब्द म्हणे, आहे का नाही,
आना काम करते चलो नाम जपते चलो हर समय प्रभु का ध्यान धरते चलो अपने मन को सुमार लगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल लगाते चलो याद आएगी उनको कभी ना कभी यार 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 बैरी कोयलिया कूक सुनाए कूक सुनाए मुझे भी रहन का जिया जलाए यौवन बीता जाए हैरान याद पिया की आए याद आए